शांती. आज 12/9/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, तुमचा नंबर 1चा शत्रू आहे रावण, ज्याच्यावर ज्ञान आणि योग बळाने विजय मिळवायचा आहे. तमोप्रधानपासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे. आजचा प्रश्न आहे, सूक्ष्म ते सूक्ष्म आणि गुह्य गोष्ट कोणती आहे जी तुम्हा मुलांनी आता समजून घेतली आहे? उत्तर आहे, सर्वात सूक्ष्म ते सूक्ष्म गोष्ट आहे की हा बेहदचा ड्रामा सेकंदाला शूट होत आहे. परत 5000 वर्षांनी तोच रिपीट होणार. जे काही घडत आहे कल्पापूर्वी देखील झाले होते. ड्रामा अनुसार होत आहे. यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. जे काही घडते ते नथिंग न्यू. सेकंदाला ड्रामाची रीळ फिरतच राहते. जुने पुसले जाते, नवीन भरत जाते. आपण जो पार्ट बजावतो तोच परत शूट होत राहतो. अशा रहस्यमय गोष्टी इतर कोणीही समजू शकणार नाही. गीत आहे, ओम नमो शिवाय, ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले की दुःखातून सुटण्याचा एकच आधार आहे. गायन आहे ना, सर्वांचा दुःखहर्ता सुखकर्ता एकच ईश्वर आहे. तर जरूर एकानेच येऊन सर्वांचे दुःख हरले आहे आणि मुलांना सुख शांतीचा वारसा दिला आहे. म्हणून गायन आहे. परंतु कल्पाची आयु खूप मोठीच्या मोठी सांगितल्यामुळे मनुष्य काहीही समजू शकत नाहीत. तुम्ही जाणता, बाबा सुखधामाचा वारसा देतात आणि रावण दुःखधामाचा वारसा देतो. सतयुगामध्ये आहे सुख, कलियुगामध्ये आहे दुःख. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही की दुःखहर्ता सुखकर्ता कोण आहे. समजतात देखील की जरूर परमपिता परमात्माच असेल. भारत सतयुग होता, लक्ष्मीनारायणाचे राज्य होते असे म्हणत असून सुद्धा जे शास्त्रांमधून ऐकलेले आहे की तिथे हे कंस, जरासंधी, रावण इत्यादी होते. त्यामुळे कोणत्याच गोष्टींमध्ये स्थिर राहत नाहीत. तुम्ही जाणता की हा सर्व खेळ आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आमचा सर्वात पहिला शत्रू रावण बनतो. पहिले तुम्ही राज्य करत होता, नंतर मग वाम मार्गामध्ये जाऊन राज्य गमावले. या गोष्टींना तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता. तुमचे इतर कोणत्याही शत्रूकडे अटेन्शन नाही. तुम्ही ज्याला शत्रू समजता तो कोणाच्या बुद्धीतही नसेल. तुम्हाला या दुश्मन रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. हाच भारताचा नंबर 1 शत्रू आहे. शिवबाबा जन्म देखील भारतातच घेतात. ही आहे सुद्धा बरोबर परमपिता परमात्म्याची जन्मभूमी. शिवजयंती सुद्धा साजरी केली जाते. परंतु शिवने येऊन काय केले हे कोणालाच माहिती नाही. तुम्ही जाणता, भारत उच्च ते उच्च खंड होता. श्रीमंत ते श्रीमंत 100% हेल्दी, वेल्दी आणि हॅपी म्हणजेच निरोगी, समृद्ध आणि आनंदी होते. इतर कोणताही धर्म इतका हेल्दी असू शकत नाही. बाबा पहा कुणाला बसून समजावत आहेत. अबलांना, कुब्जांना, साधारण लोकांना. ते श्रीमंत लोक तर आपल्याच पैशाच्या खुशीमध्ये आहेत. तुम्ही आहात गरीबाहून गरीब. नाहीतर इतके उच्चतम शिक्षण श्रीमंत मनुष्यांनीच शिकले पाहिजे. परंतु नाही, शिकतात गरीब साधारण. तुम्ही कोणतेही शास्त्र इत्यादी वाचलेले नाही. ते खूप चांगले आहे. बाबा म्हणतात, जे काही ऐकले आहे अथवा वाचले आहे ते सर्व विसरून जा. मी नवीन गोष्ट ऐकवत आहे. सर्वात पहिला नंबर 1चा शत्रू आहे रावण, ज्याच्यावर तुम्ही मुले ज्ञान आणि योग बलाने विजय प्राप्त करता. बरोबर 5000 वर्षापूर्वी देखील बाबांनी राजयोग शिकविला होता.
ज्याद्वारे राज्य प्राप्त केले होते. आता पुन्हा मायेवर विजय मिळवण्यासाठी बाबा राजयोग शिकवत आहेत. याला ज्ञान आणि योगबल म्हटले जाते. आत्म्यांना म्हणतात, माझी आठवण करा. ईश्वर तर आहेतच निराकार, त्यांना राजयोग शिकवण्यासाठी जरूर यावे लागते. ब्रह्मा देखील वृद्ध आहेत, खूप जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये आहेत. भारतामध्ये गीता इत्यादी सांगणारे तर पुष्कळ आहेत, परंतु तुम्हाला असे कोणीही सांगणार नाही की विकार रूपी रावणावर तुम्हाला विजय मिळवायचा आहे. मामेकम याद करो, हे सुद्धा कोणी म्हणू शकत नाही. हे तर बाबाच येऊन आत्म्यांना सांगतात. आत्म अभिमानी बना. जितके बनाल तितकी बाबांची आठवण करू शकाल, तेवढे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. तुम्ही जाणता आम्ही सतोप्रधान देवी देवता होतो, आता आम्ही आसुरी बनलो आहोत. 84 जन्म पूर्ण झाले आहेत. आता हा आहे अंतिम जन्म. तुम्ही मुले जाणता की बाबा आम्हाला समजावत आहेत. तेच ज्ञानाचे सागर, पवित्रतेचा सागर आहेत. यावेळेस तुम्हाला देखील आप समान बनवत आहेत. सतयुगामध्ये हे ज्ञान प्रायः लोप होऊन जाईल. हे सुद्धा समजणार नाही की हे राज्य आम्हाला परमपिता परमात्म्याने दिले आहे. अज्ञान काळामध्ये सुद्धा मनुष्य म्हणतात की सर्व काही ईश्वराने दिले आहे. तिथे म्हणजे सतयुगामध्ये हे देखील समजणार नाही. प्रारब्ध भोगू लागतात. ईश्वराच्या नावाची आठवण झाली तर हे सुद्धा म्हणत राहतील की बाबा तुम्ही तर खूप चांगली बादशाही दिली आहे, परंतु केव्हा दिली, काय झाले, काही सुद्धा सांगू शकत नाहीत. तिथे धन देखील खूप असते, विमान इत्यादी तर असतातच. फुल प्रूफ म्हणजेच पूर्ण सुरक्षित. आता तुम्ही मुले कोणत्या धुंदीत आहात, दुनिया कोणत्या धुंदीत आहे, हे देखील तुम्ही जाणता. त्यांचे आहे बाहुबल, तुमचे आहे योगबल, ज्याच्याद्वारे तुम्ही शत्रूवर विजय प्राप्त करता. हा राजयोग बाबांशिवाय कोणीही शिकवू शकत नाही. बाबा म्हणतात, मी अनेक जन्मांच्या अंताला यांच्यामध्येच म्हणजेच ब्रह्मा बाबांमध्येच येऊन प्रवेश करतो, ज्यांच्यामध्ये कल्पापूर्वी सुद्धा प्रवेश केला होता. यांचे नाव ब्रह्मा ठेवले होते. तुम्हा सर्व मुलांची नावे देखील आली होती ना. किती फर्स्ट क्लास नावे दिली होती. बाबा तर इतकी नावेही लक्षात ठेवू शकत नाहीत. तर पहा दुनियेमध्ये किती गोंधळ माजवत राहतात. तुम्हाला इथे शांतीमध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. हे आहेत मोस्ट बिलवेड म्हणजे सर्वाधिक प्रिय मातपिता, जे म्हणतात मुलांनो पहिले तुम्ही या काम विकारावर विजय मिळवा. त्यासाठी म्हणून रक्षाबंधनाचा सण चालत आला आहे. ही पवित्रतेची राखी देखील तुम्ही बांधता. सतयुग त्रेतामध्ये हे सण वगैरे तुम्ही साजरे करणार नाहीत. नंतर भक्ती मार्गामध्ये सुरू होतील. बाबा यावेळेस प्रतिज्ञा करून घेतात, पवित्र दुनियेचे मालक बनायचे असेल तर पवित्र जरूर बनायचे आहे. माझी आठवण करा तर या योग अग्नीमुळे पाप दग्ध होतील. तुम्हाला तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे. काही जण तर नापास देखील होतात, ज्याची निशाणी रामाच्या रूपामध्ये दाखवली आहे. बाकी हिंसा इत्यादीची काही गोष्ट नाही. तुम्ही देखील क्षत्रिय आहात, मायेवर विजय प्राप्त करणारे आहात. पराजित होणारे नापास होतात. 16 कलाऐवजी 14 कला बनतात. कोणी सतोप्रधान तर कोणी रजो देखील बनतात. तसेच मग राजधानीमध्ये सुद्धा नंबरवार पद असेल. ज्यांना ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाते तेच वारशाचे अधिकारी बनतात. मग यामध्ये जे जेवढा पुरुषार्थ करतील आणि करवून घेतील, तसेच अनेकांना ज्यांनी आपसमान बनवण्याची सेवा केली आहे त्याप्रमाणे पद घेतील.
तुम्हाला या अंतिम जन्मामध्येच तमोप्रधानपासून सतोप्रधान बनायचे आहे. ही आहे रूहानी भट्टी. ती जी कराचीमध्ये भट्टी बनली होती ती निराळी गोष्ट होती. ही योग भट्टी निराळी आहे. ही आहे योगबलाची भट्टी, ज्यामध्ये सारा कचरा निघून जातो. तिथे तर तुम्ही आपल्याच भट्टीमध्ये होता, कुणाला भेटणे होत नव्हते. ही आहे योग भट्टी. स्वतःसाठी मेहनत करावी लागते. आत्माच समजते, आत्माच ज्ञान ऐकते इंद्रियांद्वारे. आत्माच संस्कार घेऊन जाते. जसे बाबा लढाईवाल्यांचे उदाहरण देतात. संस्कार घेऊन जातात ना, मग दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा लढाईसाठी सैन्यामध्येच भरती होतात. तसेच तुम्ही मुले देखील संस्कार घेऊन जाता. ते शारीरिक सैन्यात निघून जातात. तुमच्यामधील सुद्धा कोणी शरीर सोडतात तर या रूहानी मिलिटरीमध्ये येतात. मध्येच कर्मांचा हिशोब चुकता करण्यासाठी जातात. असे खूप जण असतील. एकासाठी बाबांना थोडेच विचारायचे आहे. बाबा म्हणतील, याने तुमचा काय फायदा होणार? तुम्ही आपल्या धंद्यामध्ये राहा. पापांना भस्म करण्याचा विचार करा. हे भोग वगैरे जे लावतात ते देखील ड्रामामध्ये आहे. जे सेकंदाला घडते. ड्रामा शूट होत जातो. परत 5000 वर्षांनी तोच रिपीट होणार. जे काही होते कल्पपूर्वी देखील झाले होते. ड्रामा अनुसार होते. यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. जे काही होते नथिंग न्यू. सेकंदाला ड्रामाची रीळ फिरतच राहते. जुने पुसले जाते, नवीन भरत जाते. आम्ही जो पार्ट बजावत जातो तोच परत शूट होतो. या सूक्ष्म गोष्टी कोणत्याही शास्त्रामध्ये नाहीत. तुम्हा मुलांना सर्वप्रथम हा निश्चय करायचा आहे की बाबा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत. बरोबर भारताला बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळाला होता. मग कसा गमावला हे समजावून सांगावे लागेल. जय पराजयाचा खेळ आहे. माया ते हारे हार है. म्हणजे मायेपुढे हार खाल्ल्यामुळे सगळ्यातच हार होते. मनुष्य धनाला माया समजतात. वास्तवात माया 5 विकारांना म्हटले जाते. कोणाजवळ धन असेल तर म्हणतील यांच्याजवळ खूप माया आहे. हे देखील कोणाला माहिती नाही. आता कुठे प्रकृती, कुठे माया, वेगवेगळे अर्थ आहेत. मासिकामध्ये सुद्धा लिहू शकता की भारतवासियांचा 1 नंबरचा शत्रू हा रावण आहे, जो दुर्गतीमध्ये घेऊन गेला आहे. रावण राज्य सुरू झाल्यावरच भक्ती सुरू होते. ब्रह्माच्या रात्रीमध्ये भक्ती मार्गामध्ये धक्केच खावे लागतात. ब्रह्माचा दिवस चढती कला, ब्रह्माची रात्र उतरती कला. आता बाबा म्हणतात, या माया रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. बाबा श्रेष्ठ बनण्यासाठी श्रीमत देतात. लाडक्या मुलांनो, मजपित्याची आठवण करा. विकर्माजीत बनण्याचा अजून दुसरा कोणताही उपाय नाही. तुम्हा मुलांना भक्ती मार्गाच्या धक्क्यामधून सोडवतात. आता रात्र पूर्ण होऊन प्रभात होते. दिवस म्हणजे सुख, रात्र म्हणजे दुःख. हा सुखदुःखाचा खेळ आहे. बाबा तुम्हाला ही सारी रहस्ये सांगून त्रिकालदर्शी बनवितात. आता जो जितका पुरुषार्थ करेल, बीज आणि झाडाला जाणून घ्यायचे आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, आता वेळ थोडा आहे. गायन देखील आहे. 1 घडी, अर्धी घडी. तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये व्यस्त राहा आणि चार्टला वाढवत न्या. बघायचे आहे की आपण श्रीमतानुसार बाबांची किती आठवण करतो. बाबा तर आहे शिकवणारे. पुरुषार्थ आपल्यालाच करायचा आहे. बाबा आहेत पुरुषार्थ करविणारे. बाबांचे प्रेम तर आहेच. मुलांनो मुलांनो म्हणत राहतात. सर्व आत्मे तर त्यांचीच संतान आहेत. मग ब्रह्मा कुमार कुमारी भाऊ बहीण झाले.
वारसा तर दादेसे म्हणजेच आजोबांकडून मिळतो. ईश्वरीय मुले, प्रजापिता ब्रह्मा मुखद्वारे तुम्ही ब्राह्मण बनले आहात, नंतर देवता वर्णामध्ये जाता. स्पष्ट आहे ना? आत्मा समजते शिवबाबा आमचे पिता आहेत. मी स्टार आहे तर आमचे पिता देखील स्टारच असतील. आत्मा काही छोटी मोठी नसते. बाबा देखील स्टार आहेत, परंतु ते सर्वोच्च आहेत. आपण मुले त्यांना बाबा म्हणतो. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये सारे ज्ञान आहे. बाकी असे नाही की ईश्वरामध्ये अशी कोणती शक्ती आहे जे भिंत तोडतील. बाबा म्हणतात मी येतोच तुम्हाला पुन्हा राजयोग शिकविण्यासाठी. बाबा मुलांचे ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक आहेत. लौकिकमध्ये सुद्धा पिता मुलांवर बलिहार जातात ना, तर मोठा कोण झाला, पिता की मुले? पिता सर्व काही मुलाला देऊन टाकतो, तरी सुद्धा मुलगा लहान असल्याने आदर ठेवला जातो. इथे देखील तुम्हा मुलांवर बाबा बलिहार जातात, वारसा देतात, तर मग मुले मोठी झाली ना. परंतु तरी देखील बाबांचा आदर तर ठेवलाच पाहिजे. बाबांच्या समोर प्रथम मुलांना बलिहार जायचे आहे, तेव्हा बाबा 21 वेळा बलिहार जातील. भक्ती मार्गात सुद्धा ईश्वर अर्थ काही ना काही देतात, त्याच्या ऐवजमध्ये मग बाबा देतात. इथे तर आहेच मग बेहदची गोष्ट. म्हणतात सुद्धा जेव्हा तुम्ही याल तर तुमच्यावर बलिहार जाऊ. आता ती वेळ आली आहे. म्हणून बाबा प्रश्न विचारतात, तुम्हाला किती मुले आहेत? मग विचार येतो की शिवबाबा देखील एक मुलगा आहे. आता सांगा तुमचे कल्याण कोणता मुलगा करेल? शिवबाबा. तर मग त्यांना वारस बनविले पाहिजे ना. आता अशी वेळ येत आहे की कोणी कुणाचे क्रियाकर्म करणारा सुद्धा राहणार नाही. म्हणून बाबा म्हणतात देहसहित सर्व काही त्यागून ट्रस्टी बनून श्रीमतावर चालत राहा. बाबा मार्गदर्शन करत राहतील. बाबा तुमची सेवा करतात, तुम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी. मी तर निष्कामी म्हणजेच कामना रहित आहे. सर्वांचा सद्गती दाता एक बाबाच निष्कामी आहेत ना, ते सदैव पावन आहेत. बाबा म्हणतात मुलांनो, सहयोगी बना. माझे सहयोगी बनणे म्हणजे स्वतःचे सहयोगी बनणे. अच्छा. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, नेहमी आपल्याच धूनमध्ये राहायचे आहे. आपल्या पापांना भस्म करण्याचा विचार करायचा आहे. इतर गोष्टींच्या प्रश्नांमध्ये जायचे नाही. आपल्या संस्कारांना परिवर्तन करण्यासाठी योगभट्टीमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, देहासहित सर्व काही त्यागून पूर्ण ट्रस्टी होऊन श्रीमतावर चालायचे आहे. बाबांचा पूर्ण आदर ठेवायचा आहे. मदतगार बनायचे आहे. आजचे वरदान आहे, माझेपणाच्या अधिकाराला समाप्त करून क्रोध आणि अभिमानावर विजयी बनणारे कर्मबंधन मुक्त भव. माझेपणाच्या अधिकाराला समाप्त करून क्रोध आणि अभिमानावर विजयी बनणारे कर्मबंधन मुक्त भव. विश्लेषण आहे, जिथे माझेपणाचा अधिकार येतो की हे का केले, ही माझी आहे किंवा माझा आहे. क्रोध, अभिमान किंवा मोह येतो, परंतु हे सेवेतील साथी आहेत, ना की माझा अधिकार आहे. जेव्हा माझे नाही तर क्रोध मोहाचे कर्मबंधन देखील नाही. तर कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी एक बाबांना आपला संसार बनवा. एक बाबा दूसरा न कोई. एक बाबाच संसार बनला तर कोणतेही आकर्षण नाही. कोणत्याही कमजोर संस्कारांचे देखील बंधन नाही.
सर्व माझे माझे एक माझ्या बाबांमध्ये सामावून जाते. स्लोगन आहे, मास्टर सर्वशक्तिवान तो आहे जो समयानुसार प्रत्येक गुण प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये लावेल. मास्टर सर्वशक्तिवान तो आहे जो समयानुसार प्रत्येक गुण प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये लावेल. अच्छा. ओम शांती.